विचार, तुझा काय प्रश्न आहे? माझा प्रश्न हा आहे की तू हे सतत काय करत असतो, सारखे अपडेट्स येतच नसतात, मग तुझं तुझं प्रयोजन काय आहे हे सगळे एक्सपेरिमेंट्स करण्याचं? तुला थोडक्यात सांगतो, प्रयत्न करून बघतो तुला सांगायचा. तर आता जे तुम्ही हे पाहत असाल, हे आहे रास्पबेरी पाय. तो छोटासा जो डिव्हाइस आहे ना, तर त्याच्यावर जे आपण आधी केलं, जेव्हा तो फेसबुकवर फोटो टाकला होता, तेव्हा आपण काय केलं, एक XBMC नावाचं मल्टीमीडिया सॉफ्टवेअर आहे, त्याची एक रास्पबेरी पाय रिलेटेड एक इमेज बनली होती. तर ती आपण ना त्याच्यात स्क्वीज केली, आणि त्याला म्हणतात स्क्वीज करणं, कारण पाय कसा आहे छोटासा, त्याच्यात स्क्वीज केली आणि आपण त्याचा मल्टीमीडिया म्हणून आपण छान उपभोगतो आहे. वी आर एन्जॉईंग इट, इजंट इट ऑसम? मग काय केलं, पण त्यांनी काय झालं की रास्पबेरी पायचा मूळ उपयोग आहे तो म्हणजे प्रोग्रामिंगची आवड होण्यासाठी, काहीतरी डेव्हलप करण्यासाठी, नुसतं सिनेमे गाणे हे पाहण्यासाठी नाही. पण म्हणून मी काय विचार केला, आपण एक दुसरं SD कार्ड आणावं. तर मी एक 5 पाऊंडचं जे आज पोस्टाने आलं. मग त्या 5 पाऊंडच्या SD कार्ड मध्ये मी रास्पबेरी पायची ऑपरेटिंग सिस्टीम टाकली. तिला म्हणतात डेबियन विझी. ती स्क्विझीचं नेक्स्ट वर्जन आहे विझी. तर काय झालं, तर ती आता टाकल्या जाते. तर ती टाकल्यावर पहा कसा तो छानसा पाय दिसतोय ना मागे आपल्याला. तर तो आता काय आहे की ती असते, कधी कधी आपण डाउनलोड करतो, ते खूप जुन्या गोष्टी असतात, त्यामुळे आपल्याला त्याला अपडेट, अपग्रेड, डिस्ट्रीब्युटिव्ह अपग्रेड एवढं सगळं करावं लागतं. त्याला थोडा वेळ लागतो, पण एकदा ते झालं की म्हणजे आपल्याकडे कसं एक डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट तयार होतं. याच्यावर तू काय डेव्हलप करणार? मग मी याच्यावर पायथन, MySQL, स्क्रॅच असे खूप सारे प्रोग्रामिंगचे प्रयोग करून पाहिले, ज्यांनी कसं होतं की आपली उत्सुकता, आपली क्युरिओसिटी याला काही आपल्याला वाव देता येतो. आपण काही डेव्हलप करू शकतो. क्रिएटिव्ह माइंड, प्रोडक्टिव्ह माइंड, डेव्हलपर्स माइंड, प्रोग्रामर्स माइंड असं करू शकतो. तसं तुझ्याही सारख्या ज्या लोकांना ज्यांना प्रोग्रामिंग मुळातच येत नाही, त्यांच्यासाठी आपण छोटे छोटे प्रयोग करू शकतो. मी काही काय म्हणता येईल मराठीत, प्रात्यक्षिकं दाखवू शकतो, आणि मग त्याने आपण ज्ञान प्रसार करू शकतो. पण हे सगळं मी जर माझ्या लॅपटॉपवर करू शकते, तर मी हे कशाला वापरावं? तो फारच उत्तम प्रश्न. टाळ्या द्या बरं हिऱ्या. तर लॅपटॉपवर करू शकतो, पण लॅपटॉप कसा आहे की हा डेड पीपल साठी आहे. तर सगळं रेडी, पण मी तर जिवंत आहे ना. एक्सबॉक्स, लॅपटॉप, हे बटन दाबा ते होतं, ते बटन दाबा ते होतं. तुमचं डोकं कधी चालेल? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून पहा. मी एक टिक केलं की एक गेम चालू होतं, टुक केलं की गेम चालू होतं. पण जर तुम्हाला म्हणजे तुला असं म्हणायचं का गेम चालू करायला सुद्धा माणसाने एक प्रोग्राम लिहावा? नाही, माणसाने नाही लिहावा. ज्याला कुतूहल आहे, ज्याला छान डोकं आपलं अजून काय म्हणता येईल डेव्हलप करायचं आहे. जसे आपण लहानपणी आपल्याला म्हणजे जसं माझ्यासारखं जसं सायंटिफिक माइंड आहे त्या लोकांनी का? सायंटिफिक माइंड आहे पण प्रोग्रामिंग माइंड नाही, लॉजिक नाही, लवकर काही सुचत नाही. तर त्यांच्यासाठी पण ही एक, तू समज की हे तुझ्यासाठी एक कोड आहे. जसं तुझं कसं विचारशक्ती कमी चालते, तर त्या लोकांसाठी आपण असे छोटे छोटे प्रोग्राम. तर मी लिहायचं की प्रिंट हॅलो वर्ल्ड, तर हॅलो वर्ल्ड, मग वेगवेगळ्या लँग्वेजमध्येच हॅलो वर्ल्ड म्हणून पाहायचं. म्हटलं हॅलो वर्ल्डच जाईल, पण वेगवेगळ्या प्रकारे, कधी प्रिंट एफ, कधी प्रिंट, कधी आउट, अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण हे करू शकतो. आणि मग नंतर याने आपण छोटे मोठे रोबोट बिबोट सगळं कंट्रोल करू शकतो. आणि तुझ्या इंटरेस्ट म्हणजे जे तुमचा तो सोलर सिस्टीमकडे पाहणारा जो असा टेलिस्कोप असतो, तर त्यालाही आपण याने कंट्रोल करू शकतो, असं हलवू शकतो. या दुर्बिणीला कंट्रोल करू शकतोस का तू त्याने? नाही, मी तो फक्त प्रात्यक्षिक देतो. तुला प्रात्यक्षिक दिल्यावर तू मे बी यांनी दुर्बीण कंट्रोल करू शकायला पाहिजे. तर बस हाच उपयोग आहे. काही पटलं नाही, पण ठीक आहे. जर तुला एवढा उत्साह आहे, तू ते करावं, पण लवकर करावं, कारण मला सिनेमा बघायचा आहे. तुम्ही आमच्या जेव्हा शिबिरात याल तेव्हा तुम्हाला याची नीट जाण आम्ही देऊ शकतो. तोपर्यंत धन्यवाद.